नमस्कार मित्रांनो, ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन या करंट अफेअरच्या मराठी एज्युकेशन चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण तुमच्यासाठी रोजच्या रोज चालू घडामोडीचे प्रश्न हे मराठीतून घेऊन येत असतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्यासाठी 18 डिसेंबर व 19 डिसेंबर 2023च्या सर्व महत्त्वाच्या चालू घडामोडी या बघणार आहोत. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल, सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकनला प्रेस करा. म्हणजेच प्रत्येक दिवसाच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. चला, वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. देशात कोणत्या राज्यात कोरोनाच्या नव्या JN.1 विषाणूचा रुग्ण आढळलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे भारतात केरळ या ठिकाणी JN विषाणूचा रुग्ण हा आढळलेला आहे. तर मित्रांनो, JN.1 रुग्ण चीन आणि अमेरिकेमध्ये सापडत असून त्यांचा पहिला रुग्ण भारतामध्ये केरळ येथे सापडलेला आहे. तर हा रुग्ण आहे 79 वर्षीय महिलेला JN.1 ही बाधा झाल्याचे आढळलेले आहे. ही देखील माहिती लक्षात असू द्या. नेक्स्ट चालू घडामोडी. जगातील सर्वात मोठे व्यापारी संकुल डायमंड बोर्स इमारतीचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, नरेंद्र मोदी. देशातील सर्वात मोठे व्यापारी संकुल डायमंड बोर्स इमारतीचे उद्घाटन आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलेले आहे. तर मित्रांनो, पहिला पॉईंट आहे भारतात सुरत येथे जगातील सर्वात मोठे व्यापारी संकुल हे उभारण्यात आलेले आहे. तर PM नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हे उद्घाटन झालेले आहे. तर या जगातील सर्वात मोठे व्यापारी संकुल सुरत डायमंड फोर्सचे क्षेत्रफळ आहे 35.54 एकर एवढे. ही देखील माहिती लक्षात असू द्या. नेक्स्ट चालू घडामोडी. कोण 2023 वर्षातील सर्वोत्तम टेनिस खेळाडू ठरलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, नोवाक जोकोविच. तर 2023 या वर्षातील सर्वोत्तम टेनिस खेळाडू हा नोवाक जोकोविच ठरलेला आहे. तर मित्रांनो, नोवाक जोकोविच हा 8व्यांदा वर्षातील सर्वोत्तम टेनिस खेळाडू ठरलेला आहे. ही देखील माहिती लक्षात असू द्या. नेक्स्ट चालू घडामोडी. देशातील कोणत्या विमानतळाला केंद्र सरकारकडून आंतरराष्ट्रीय विमानतळाचा दर्जा हा देण्यात आलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, सुरत. तर मित्रांनो, देशातील सुरत विमानतळाला केंद्र सरकारकडून आंतरराष्ट्रीय विमानतळाचा दर्जा हा देण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, सुरत हे शहर गुजरात या राज्यात आहे. तर आपण गुजरात विषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊया. तर गुजरातचे एकूण क्षेत्रफळ आहे 1,96,024 चौरस किमी एवढे. तर गुजरातची राजधानी आहे गांधीनगर. तर सर्वात मोठे शहर आहे अहमदाबाद. गुजरातची स्थापना ही 1 मे 1960 रोजी झालेली आहे. सध्या गुजरातमध्ये जिल्ह्यांची संख्या ही 33 आहे. तर सर्वात मोठा जिल्हा आहे कच्छ. तर सर्वात छोटा जिल्हा आहे डांग. गुजरातची राज्यभाषा आहे गुजराती. तर सध्याचे मुख्यमंत्री आहे भूपेंद्र पटेल. तर सध्याचे राज्यपाल आहे आचार्य देवव्रत. तर मित्रांनो, आपण प्रमुख पर्यटन स्थळे देखील गुजरातमधील बघून घेऊया. गीर अभयारण्य ही आशियाई सिंहासाठी प्रसिद्ध आहे. गिरनार पर्वत श्री दत्ताचे देवस्थान. तर मोढेराचे सूर्य मंदिर अतिशय दुर्मिळ मंदिर आहे. राणीची बाव ही देखील गुजरात या राज्यात आहे. तर स्टॅच्यू ऑफ युनिटी सरदार वल्लभभाई पटेल यांचा हा सर्वात मोठा पुतळा आहे. तर मित्रांनो, आपण स्टॅच्यू ऑफ युनिटीबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊया. नर्मदा धरणावरील साधू बेटावर उभारलेला हा पुतळा आहे. त्याची उंची 182 मीटर असून जगातील सर्वात मोठा पुतळा आहे. या पुतळ्याचे रचनाकार आहे राम सुतार. तर या पुतळ्याला बांधण्याची सुरुवात 31 ऑक्टोबर 2014 रोजी झालेली होती. तर पूर्ण झाल्याची तारीख आहे 1 नोव्हेंबर 2018. ही सर्व माहिती लक्षात असू द्या. यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो, त्यामुळे ही देखील माहिती महत्त्वाची आहे. आपण सर्व गुजरातविषयी अधिक माहिती लक्षात घेतली, ती आपल्या करंट अफेअरच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करून ठेवा. नेक्स्ट चालू घडामोडी. कोणत्या देशाचे शासक शेख नवाफ यांचे निधन झालेले आहे?
तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 कुवेत. तर कुवेत देशाचे शासक शेख नवाफ यांचे हे निधन झालेले आहे. नेक्स्ट चालू घडामोडी. भारताचे माजी लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे यांचे कोणते आत्मचरित्र प्रकाशित झालेले आहे? तर त्यांच्या आत्मचरित्राचे नाव आहे ऑप्शन क्रमांक 2 फोर्स स्टार्स ऑफ डेस्टिनी. भारताचे माजी लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे यांचे हे आत्मचरित्र आहे. यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. नेक्स्ट चालू घडामोडी. जागतिक धम्म परिषद कोठे पार पडली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 मुंबई. जागतिक धम्म परिषद ही मुंबई येथे पार पडलेली आहे. नेक्स्ट चालू घडामोडी. देशातील पहिल्या सेंटर ऑफ एक्सलन्सची निर्मिती कोठे करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 सोलापूर. देशातील पहिल्या सेंटर ऑफ एक्सलन्सची निर्मिती सोलापूर या जिल्ह्यात करण्यात आलेली आहे. नेक्स्ट चालू घडामोडी. मिस इंडिया USA 2023 स्पर्धेची विजेता कोण ठरलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 रजुल मौनी ही मिस इंडिया USA 2023 ही स्पर्धेत ठरलेली आहे. ही देखील माहिती लक्षात असू द्या. मित्रांनो, अशाच रोजच्या रोज नवनवीन करंट अफेअरच्या व्हिडिओ बघण्यासाठी ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजेच प्रत्येक दिवसाच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. मित्रांनो, व्हिडिओ हा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक हे जरूर करा आणि आपल्या जवळच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ हा जास्तीत जास्त शेअर करा. मित्रांनो, याचा फायदा तुम्हाला आणि त्यांना नक्की होणार आहे. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.